मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय. कारण आता मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आता अंतरवली सराटीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटीमध्ये दाखल झालं होतं आणि त्यांनी मनोज जरांगेंची भेट देखील घेतली. आता या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख, आपण पाहताय ABP माझा. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटीमध्ये आंदोलन करणारे. त्यापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवली सराटीमध्ये दाखल झालं. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम असून त्यांनी सांगितलेलं आहे की आता मागे हटणार नाही. आता मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत नेमकं काय चर्चा झाली तेच आपण जाणून घेऊयात. तर ज्या नोंदी शोधल्या आहेत त्या सर्वांचे प्रमाणपत्र 28 ऑगस्टच्या आतमध्ये सरकारनं द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर आता आंदोलन थांबणार नाही, 29 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला OBC प्रमाणे सवलतीबाबतचा निर्णय 28 ऑगस्टपर्यंत लागू करा अशी मागणीही जरांगे पाटलांनी केली. यासोबत मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी देखील जरांगेंनी केली आहे. बलिदान दिलेल्या बांधवाच्या निधीचा विषय राहिला आहे, तो देखील पूर्ण करावा असं देखील जरांगे पाटील म्हणाले. आणि विशेष म्हणजे सातारा, पुणे, बॉम्बे, औंध गॅझेटर संबंधीचा GR मागणी पूर्ण करा असेही जरांगे पाटील सरकारला म्हणाले. ज्यांचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी राहिली असेल त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीमध्ये यावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे. तर आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, पण तरी देखील आता मनोज जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम आहे. तर मनोज जरांगे यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.